नमस्कार, शोभा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे लसूण चटणी. ही चटणी किमान 15 दिवस ते 1 महिना आपण स्टोअर करून ठेवू शकतो. इथे मी काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण कोणत्याही घेऊ शकतो. आणि भरपूर अशी लसूण घेतलेली आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून सालं काढून घेतलेले आहेत. मीठ आणि तेल. इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला होता. आता पॅन देखील आपला गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी काश्मीरी मिरच्या घालून थोडं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता मी यामध्ये लसूण घालणार आहे. लसूण पण आपल्याला हलकी भाजून घ्यायचे आहे. आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे देखील घालणार आहे. हे पण आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. हे काय आपल्याला जास्त परतवायचे नाही, आधीच मी भाजून घेतलेले आहेत. आता आपले सर्व भाजून तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला मीठ आणि तेल लागणार आहे. आता हे आपलं सर्व थंड झालेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे. आता आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे. आधी आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आपल्याला मिक्सर बंद चालू करायचं आहे. हे आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये मी तेलाचा वापर जास्त करणार आहे, कारण आपली चटणी ही 1 महिना राहण्यासाठी आपल्याला तेल जास्त घालावं लागणार आहे. इथे मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. 3 चमचे तेल आपल्याला परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पुन्हा मी 3 चमचे तेल घालणार आहे. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम बारीक. आता आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. जितकं होईल तितकं बारीक करून घेऊया. आपली चटणी तयार झालेली आहे. छान अशी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता. ही चटणी भाकरीसोबत छान लागते, चपातीसोबत पण छान लागते. ही चटणी नक्की करून पहा, तुम्हाला देखील आवडेल. पाहिल्याबद्दल थँक्यू.